मंडळी, प्रेम ही भावना माणसाला जीवाचं रान करायला लावते, पण जेव्हा ते प्रेम अतिरिक्त टोकाचं आणि विध्वंसक होतं तेव्हा त्याचे परिणाम किती धक्कादायक आणि भयानक असू शकतात याचा अनुभव वारंवार येत आहे। बीडमधील एका माजी उपसरपंचाच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातून आणखीन एक काळजाला हात घालणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली। एका नर्तिकेच्या प्रेमासाठी 25 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या। धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा। रुई ढोकी गावचा अश्रुबा अंकुश कांबळे नावाचा एक 25 वर्षाचा विवाहित तरुण त्याच्या जीवनात साई कला केंद्र या संस्थेत नृत्य करणारी पूजा वाघमारे या नर्तिकेनं प्रवेश केला। गेल्या 5 वर्षांपासून हे प्रेम प्रकरण सुरू होतं। अश्रुबानं हे संबंध अगदी टोकाला नेले होते, पण एका क्षुल्लक वादानं या प्रेम कथेला रक्तरंजित वळण दिलं। देवदर्शन करून परतत असताना झालेल्या एका फोन कॉलमुळे दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादामुळे वेड्या झालेल्या अश्रुबानं थेट गळफास घेऊन आत्महत्या केली। मंडळी, अश्रुबाचं लग्न झालेलं असतानाही कला केंद्रातील नर्तिकेच्या आकर्षणातून तो बाहेर पडू शकला नाही। या प्रेम संबंधांना तब्बल 5 वर्षांचा काळ लोटला होता। कला केंद्रातील नर्तिकेचे जीवन, तिची कला आणि तिच्यासोबत वेळ घालवणं हेच अश्रुबाचं जणू काही जग बनलं होतं। विवाहित असूनही तो तिच्यासोबत विविध ठिकाणी फिरायला जायचा। एका बाजूला त्याचे सांसारिक जीवन आणि दुसऱ्या बाजूला हे गुप्त प्रेम प्रकरण। या दोन किनाऱ्यांमध्ये त्याची जीवन नौका वादळात सापडली होती। 8 डिसेंबर रोजी अश्रुबा आणि ही नर्तिका पूजा वाघमारे शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते। धार्मिक वातावरणातून परतताना त्यांच्या मनात काय विचार होते हे अज्ञात आहेत, पण याच परतीच्या प्रवासात त्यांच्या प्रेमाच्या नात्यातील कटुता आणि तणाव अचानक उफाळून आला, कारण बनला एक फोन कॉल। अगदी सहज वाटणारी ही घटना त्यांच्या आयुष्यातील अंतिम ठरणारी होती। परतीच्या प्रवासात असताना अश्रुबाच्या पत्नीचा फोन आला। हा फोन नर्तिकेला खटकला आणि तिच्या मनात संशय, असुरक्षितता आणि राग निर्माण झाला असावा आणि यातूनच दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला। वाद इतका वाढला की संतप्त झालेल्या अश्रुबानं नर्तिकेला मी आत्महत्या करतो अशी धमकी दिली, पण नर्तिकेनं या गंभीर इशाऱ्याकडे चक्क दुर्लक्ष केलं। तिने हे केवळ भावनात्मक ब्लॅकमेल समजून गांभीर्यानं घेतलं नाही। हाच दुर्लक्ष केलेला इशारा एका तरुणाच्या आयुष्याचा अंत ठरला। नर्तिकेने दुर्लक्ष केल्यामुळे अश्रुबाच्या मनातील वेदना, संताप आणि हताशपणा परकोटीला पोहोचला होता। त्याला कशाचाही विचार करण्याचं भान राहिलेलं नव्हतं। तो थेट चोरखळी गावाजवळ गेला आणि तिथे त्यानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। ज्या प्रेमासाठी त्यानं आपल्या संसारावर पडदा टाकला त्याच प्रियसीनं त्याला ऐनवेळी दुर्लक्ष केल्यामुळे त्यानं एवढा टोकाचा आणि अंतिम निर्णय घेतला। या घटनेनं परिसरात भयंकर खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। तरुणाच्या आत्महत्येमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची सूत्र वेगानं फिरू लागली आहेत। पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य व्यक्ती असलेल्या नर्तिकी महिलेला त्वरित ताब्यात घेतलाय। आता पोलिसांच्या तपासाचं लक्ष तिच्यावर केंद्रित झालं आहे। प्रश्न हा आहे मंडळी, फक्त वाद हे आत्महत्येचं एकमेव कारण आहे की नर्तिका पूजा वाघमारे अश्रुबाला मानसिक त्रास देत होती? तिने जाणून बुजून त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं? यामागे आणखीन काही गुप्त कारणं दडलेली आहेत का? या सर्व बाबींचा कसून शोध पोलीस घेतात। धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे प्रेम या नात्याची विकृत बाजू समोर आली। अनेकदा कला केंद्रातील किंवा इतर सार्वजनिक क्षेत्रातील महिलांशी संबंध ठेवताना तरुण किंवा विवाहित पुरुष हे भावनात्मक दृष्ट्या खूप कमजोर होतात। हे प्रेम इतकं आंधळं असतं की ते संसार, सामाजिक प्रतिष्ठा आणि स्वतःच्या जीवाची पर्वा देखील करत नाहीत। काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनीही कला केंद्रात काम करणाऱ्या पूजा गायकवाड हिच्यासोबत प्रेम संबंध ठेवले होते आणि टोकाचा निर्णय घेतला होता। धाराशिव येथील ही घटना याच घटनेची पुनरावृत्ती आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही। मंडळी, अश्रुबा कांबळे याच्या आत्महत्येमुळे त्याच्या रुई ढोकी गावावर, विशेषतः त्याच्या पत्नीवर आणि कुटुंबावर दुःखाचा
अचानक डोंगर कोसळला। विवाहबाह्य संबंधातून निर्माण झालेल्या या त्रासाची किंमत आज त्याच्या संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागली। एका क्षणाच्या चुकीच्या निर्णयाने एका सुखी संसाराचा अंत झाला, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नर्तिका पूजा वाघमारेची सखोल चौकशी सुरू आहे। तिच्या फोन कॉल रेकॉर्ड्स आणि दोघांमधील अलीकडील संभाषणाचे पुरावे तपासले जात आहेत। अश्रुबाला तिनं नेमका कोणता मानसिक छळ केला आणि किंवा आत्महत्या होण्यापूर्वी त्यांच्यात काय गंभीर चर्चा झाली, या सगळ्या गोष्टींचा उलगडा तपासातून लवकरच होण्याची शक्यता। मंडळी, नर्तिकेने अश्रुबाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं असल्यानं किंवा त्याला मानसिक त्रास दिला असल्यास तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो। पोलीस या दिशेनं कसून तपास करतात। कायदा या प्रकरणात काय निर्णय घेतो आणि प्रेमाच्या नावाखाली झालेल्या या भयंकर कृत्याला कोण जबाबदार ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। मंडळी, धाराशिवमधील या खळबळजनक घटनेनं एका गंभीर प्रश्नावर बोट ठेवलं। आजच्या समाजात प्रेमाच्या मर्यादा काय आहेत? विवाहबाह्य संबंधांमुळे होणारे सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान कधी थांबणार? आणि अश्रुबासारख्या अनेक तरुणांना क्षणिक आकर्षणातून बाहेर काढण्यासाठी आणि जीवनातील खरी मूल्य समजावून सांगण्यासाठी समाजाला काय उपाययोजना करण्याची गरज आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या पब्लिक कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।